मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा गुडघेदुखी, सांधेदुखी आणि चालताना गुडघे दुखत असतील, जिने चढताना त्रास होत असेल, कंबरदुखी सतावत असेल, सांधे कडक झाले असतील, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे उपाय पाहणार आहोत, जो घरगुती उपाय आहे, ज्याने तुमचे हाडं एकदम लोखंडासारखे आणि एकदम जवान झाल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे. हे घरगुती उपाय केल्यानंतर खूप साऱ्या लोकांना याचा फरक पडलेला आहे, याचा अनुभव आलेला आहे. जर तुम्ही सुद्धा हा घरगुती उपाय केला तर तुमच्यासाठी खूप मोठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळणार आहे. कारण की आता तुमचे गुडघे कायमचे नाहीसे होणार आहे. तुमचं गुडघ्याचं दुखणं हे कायमचं नाहीसे होणार आहे व तुम्हाला गुडघ्याचा त्रास कायमचा संपणार आहे. गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल, या त्रासापासून तुम्ही त्रस्त झाला आहात, परंतु तुम्हाला चांगला उपाय सापडत नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय सांगितलेला आहे तो एकदम पूर्णपणे जेन्युइन उपाय आहे व खूप साऱ्या लोकांनी हा उपाय त्यांच्या जीवनामध्ये अवलंबन करून त्यांच्या जीवनामध्ये गुडघेदुखी आणि सांधेदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल, हा त्रास त्यांनी नाहीसा केलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा आजच्या व्हिडिओबद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती वाटली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमची सुद्धा गुडघे दुखत असेल, कंबर दुखत असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. आजकाल लहान वयापासून अनेक गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होत आहे. यामागचे मुख्य कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतरचा उपाय सुद्धा जाणणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. यामध्ये बघा, सर्वात यामध्ये मागची कारण आहे कॅल्शियम, व्हिटॅमिन डीची कमतरता. बघा, जर तुमच्यासुद्धा शरीरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि याची कमतरता भासत असेल तर तुमचेसुद्धा गुडघे, सांधेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास तुम्हाला उद्भवू शकतो, जाणू शकतो. यानंतरचं दुसरं काम आहे म्हणजेच की बघा, तुमचं वजन वाढणे. बघा, जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि शरीरातील जड होणे, शरीरात दुखणे हे त्रास तुम्हाला जाणू शकतात. यामध्ये बघा, त्यानंतरचं व्यायामाचा अभाव. जर तुम्ही व्यायाम करत नसाल, जर तुमची शरीराची हालचाल नसेल, तर हा पर्याय आणि तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास हा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतोय. जर तुम्ही समजा व्यायाम नसेल, जर तुम्ही व्यायाम करत नसाल, तर लवकरात लवकर तुम्ही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा व शरीराची हालचाल जर झाल्यास तुमच्या गुडघेदुखी, सांधेदुखी आणि जो तुमचा त्रास आहे तो कायमचा नाहीसा होईल. जास्त वेळ बसून राहणे. बघा, जर तुम्ही एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहत असाल तर तुम्हाला हा त्रास जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकतो. यामध्ये बघा, वाढते वय. बघा, जर तुमचे वय वाढत असेल म्हणजेच की तुम्ही जवानीपासून म्हाताऱ्या होत असाल तर तुम्हाला हा त्रास जास्त प्रमाणात जाणू शकतो. सांधेवाताचा जर तुम्हाला आजार असेल तर तुम्हाला सुद्धा हा गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेवाताचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतो. यामध्ये बघा, या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले उपाय चहानुसार मसाल्यामध्ये वापर केला जातो. बघा, सूट असेल, जिरे असेल, थोडे आले असेल, हे पदार्थ उकळून पिल्याने आपल्याला हा त्रास कमी पाहायला मिळू शकतो. जर तुम्ही पाणी पिताना उभा राहून पाणी पित असाल तर तुमच्या गुडघ्यामध्ये कॅल्शियमची कमतरता भासू शकते. जेणेकरून खाली बसून पाणी पिल्याने डायरेक्ट आपल्या शरीरावर त्या पाण्याचा अभाव होत नाही व तुम्हाला गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा कोणताही त्रास यामध्ये पाहायला मिळत नाही. जर तुम्ही खाली बसून पाणी पित असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गुडघेदुखीचा किंवा सांधेदुखीचा त्रास तुम्हाला पाहायला मिळणार नाही. परंतु जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर तुम्हाला यामध्ये हा उपाय पाहायला मिळू शकतो. यामध्ये बघा, जर वेदना खूप दिवसापासून असतील, तर सूज असेल, चालताना त्रास होत असेल, बघा, जर तुमचा ही वेदना म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी आणि कंबरदुखी ही वेदना खूप दिवसांची असेल तर तुम्हाला सूज येईल, चालताना त्रास होईल. बघा, यामध्ये बघा, अजून काही तापासह सांधे दुखत असतील, बघा, जर तुम्ही ही कामे केली तर तुम्हाला हा त्रास कायमचा नाहीसा होणार आहे. कारण की आता यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वपूर्ण अशी माहिती बघितलेली आहे. यामध्ये बघा, फक्त घरगुती उपायावर अवलंबून राहू नका, डॉक्टरचा सुद्धा सल्ला यामध्ये घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. मधुमेह, किडनी आणि इतर गंभीर आजार असतील तर कोणत्या नवीन घरगुती उपाय करण्यास सांगितलेले आहे ते सुद्धा तज्ज्ञांनी सांगितलेले आहे. यामध्ये बघा, रोज
20 ते 30 मिनिटे म्हणजेच की अर्धा तास किंवा 1 तास कंपल्सरी चालणे बघा, हलका व्यायाम करणे. बघू शकता यामध्ये बघा रोज 20 ते 30 मिनिटे म्हणजेच की अर्धा ते 1 तास किंवा त्यापेक्षाही अधिक चालणे, हलका व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे. बघा जर वजन नियंत्रित नसेल तर तुम्हाला हा त्रास जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकतो. जर वजन तुमचं नियंत्रित नसेल तर तुम्हाला हा त्रास मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा पुरेसे पाणी न पिणे. बघा जर तुम्ही शरीराला पुरेसं पाणी न पिलं तर तुम्हाला हा त्रास पाहायला मिळतो आहे. जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर खाली बसून पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात गुडघ्याचा त्रास किंवा सांधेवात असेल, हा कोणताही त्रास तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे. बघा यामध्ये कॅल्शियम प्रथिनेयुक्त आहार घेणे हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणजेच की जर तुम्ही कॅल्शियमयुक्त आहार आणि प्रथिनेयुक्त आहार म्हणजेच की जर घेतला नाही तर तुम्हाला ही गोष्टी पाहायला मिळू शकते. म्हणजेच की सांधेवात असेल, गुडघे दुखी असेल किंवा कंबर दुखी असेल, यामध्ये तुम्हाला जास्त उद्भवताना हे पाहायला मिळू शकते. पुरेशी झोप घेणे यामध्ये सुद्धा आपल्याला हे महत्त्वाचं ठरू शकते. यामध्ये बघा या सर्व सवयी दीर्घकाळ सांध्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. बघा जर तुमचे सांधे दुखत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी मोठा गुरुमंत्र म्हणजेच की गुरुकिल्लीसुद्धा म्हणता येणार आहे. कारण की आता हा जर उपाय केला तर तुम्हाला चांगलीच दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळणार. कारण की आता तुमच्या गुडघ्याचं दुखणं हे कायमचं नाहीसं होणार आहे. यामध्ये बघा लक्षात ठेवा, कोणताही घरगुती उपाय करताना बघा जर तुम्ही कोणताही घरगुती उपाय करत असाल तर उपचाराचा पर्याय नाही. बघा घरगुती उपाय हा उपचाराचा पर्याय नाही. सतत किंवा तीव्र वेदना देत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा आवश्यक आहे. बघा जर तुम्ही घरगुती सल्ला घेत असाल तर तुम्हाला तो सल्ला, आणि जर तुम्हाला जास्त त्रास उद्भवत असेल तर तुम्हाला डॉक्टरचा सल्लासुद्धा घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आता घरगुती सल्ला नव्हे तर डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेऊन तुम्हाला तुमचे गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल, यावरती डॉक्टरांचा सुद्धा उपाय पाहायला मिळू शकतो. बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बघा यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हे कशामुळे होते, शरीरातील कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ची कमतरता. बघा शरीरातील व्हिटॅमिन डी, कॅल्शियम या गोष्टींची जर तुमच्या शरीरात कमतरता भासवत असेल तर तुम्हाला गुडघे दुखणे असेल किंवा सांधेवात असेल, वजन वाढणे, व्यायामाचा अभाव, जर तुमच्या शरीराला व्यायाम नसेल तर या गोष्टीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते व तुम्हाला अनुभवायला सुद्धा मिळू शकते. जर तुमचे शरीराला व्यायाम नसेल तर तुमचे गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेवात यासारखे मोठमोठे आजार किंवा दुखणे तुम्हाला रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये त्राससुद्धा देऊ शकतात. यामध्ये बघा जास्त वेळ बसून राहणे, वाढते वय, सांधेवाताचा आजार. बघू शकता यामध्ये वाढते वय असेल, सांधेवाताचा आजार असेल, या गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकते. यामध्ये बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.